माझं नाव शिल्पा आहे आणि आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहील. मी स्वतःला या जगातील सर्वात नशीबवान पत्नी समजत होते, परंतु मला माहीत नव्हतं की हा माझा खूप मोठा गैरसमज आहे. मी एका मध्यमवर्गीय घरात राहणारी मुलगी होते आणि मी एका मुलावर प्रेम करत होते. तो मुलगा देखील माझ्यावर खूप प्रेम करायचा. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुलाने त्याच्या आईवडिलांना माझ्या घरी लग्नाबाबत बोलणी करण्यासाठी पाठवलं आणि दोन्हीही परिवार आमच्या लग्नासाठी तयार झाले. काही दिवसानंतर माझं लग्न झालं. माझा नवरा सरकारी अधिकारी होता. माझा नवरा सरकारी अधिकारी असल्यामुळे त्याला एक सरकारकडूनच घर मिळालं होतं आणि ते घर खूप सुंदर होतं. लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचा असा विचार होता की त्याने आपल्या बायकोसहित त्या घरात राहावं, परंतु मी मात्र लग्न झाल्यानंतर माझ्या सासरीच राहत होते. मी माझ्या सासरच्या घरी 3 वर्ष राहिले. 3 वर्ष झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने निर्णय घेतला की आता आपण आपल्या त्या सरकारने दिलेल्या घरात राहणार. माझ्या नवऱ्याचं कुटुंब खूप चांगलं होतं. त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या त्या सरकारी क्वार्टरमध्ये राहायला जाऊ शकता. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली होती, परंतु आम्हाला अजूनही मूल झालं नव्हतं. मी जेव्हा त्या सरकारी क्वार्टरमध्ये आले तेव्हा ते घर खूपच मोठं होतं आणि त्यामुळे त्या घराची साफसफाई करायला मला खूपच त्रास व्हायचा. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की या घरासाठी एक कामवाली ठेवा. एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला बोलू लागले की मागच्या 1 महिन्यापासून तुम्हाला मी सांगून दमले आहे की मला या घरासाठी एक कामवालीची गरज आहे. मला या घराचं काम करता येत नाही, परंतु तुम्ही माझं काही ऐकतच नाही. नेहमी काही ना काही कारण सांगून माझी ती गोष्ट दुर्लक्षित करता. इतक्या मोठ्या घराचं काम करणं माझ्यासाठी अगदीच अशक्य आहे आणि त्यात या घरामध्ये मी एकटीच राहते. तुम्ही तर सकाळ होताच निघून जाता आणि मग डायरेक्ट रात्रीच घरी परत येता. पूर्ण दिवस मी घरामध्ये एकटीच फिरत राहते आणि मग त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला धमकीच दिली, जर तुम्ही या घरासाठी कामवाली आणली नाहीत तर मी या घरातून निघून जाईन. मी कधीही माझ्या माहेरच्या घरी इतकं काम केलं नव्हतं, कारण की माझ्या आईने मला कधीही घरातलं काम करायला सांगितलं नव्हतं आणि सासरी देखील माझी सासू घरातील जवळजवळ सर्व कामं करायची. आणि आता जेव्हा मी या घरात आले होते तेव्हा त्या घराचं काम करून करून मी पूर्ण थकून गेले होते. पूर्ण दिवस मी घरातलं कामं करायची आणि त्यामुळे मला 1 मिनिट देखील मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळायचा नाही. माझ्या नवऱ्याचं नाव रोहित होतं. रोहित मला बोलू लागला, शिल्पा, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी गावावरून एका मुलीचा बंदोबस्त केला आहे. 1 आठवड्यानंतर ती मुलगी इथे येईल, परंतु तुला तर जरा देखील धीर नाही. फुल टाईम कामवाले मिळणं खूप मुश्किल असतं आणि जसं ती मुलगी इथे येईल तुझे सर्व टेन्शन दूर होतील. तू काळजी करू नकोस. रोहित मला रोज हेच समजावून सांगायचा आणि मग ती कामवालीची गोष्ट करून निघून जायचा. काही दिवसानंतर रोहित जेव्हा घरी आला तेव्हा मी पाहिलं की त्याच्यासोबत एक 18 वर्षाची मुलगी होती. तिला बघून मला खूप जास्त राग येत होता, कारण ती मुलगी माझ्या नवऱ्याच्या जवळ उभी होती. मी रोहितकडे रागाने पाहू लागले. मी रोहितला काही बोलणारच होते की इतक्यातच रोहितने माझी त्या मुलीसोबत ओळख करून दिली. रोहित बोलू लागला, ही रूपा आहे आणि आजपासून ही आपल्या घरातली सगळी कामं करत जाईल आणि तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. फक्त हिला घरातील सर्व कामं समजावून सांग. घराच्या बेसमेंटमध्ये जी खोली आहे ती खोली हिला दे, जेणेकरून ती तिचं सामान तिथे ठेवू शकेल आणि तिथेच ती राहील. आणि आता ही तुझ्यासोबत पूर्ण दिवस घरामध्ये राहत जाईल. आता तुला काहीच टेन्शन नसेल. ही सर्व कामं अगदी व्यवस्थित करेल. तू हिला तिच्या खोलीत घेऊन जा आणि तिचं सामान देखील तिथे ठेवून दे, कारण शेवटी आपल्या दोघा नवरा बायकोंना थोडी प्रायव्हसी देखील पाहिजेच ना. रोहितने हसत बोलत माझ्याकडे पाहिलं. रोहितचं बोलणं ऐकून मी स्वतःला खूप नशीबवान बायको समजायला लागले, कारण माझा नवरा माझी खूप काळजी घ्यायचा. माझ्यासोबत मजा मस्करी देखील करायचा. मी रोहितला सांगितलं, हिला मी पूर्ण घर दाखवते आणि काम देखील समजावून सांगते. मी रूपाला म्हणाले की चल रूपा, मी तुला तुझ्या खोलीत घेऊन जाते. तेव्हा रूपा हो मालकीन असं बोलून माझ्यासोबत येऊ लागली आणि मग त्यानंतर मी रूपाला तिची खोली दाखवण्यासाठी घेऊन गेले आणि बोलू लागले, रूपा, तू या खोलीमध्ये तुझं सामान ठेवून दे आणि मग त्यानंतर आपल्या तिघांसाठी एक मस्तपैकी चहा बनव. आणि त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. खोलीत गेल्यानंतर मी रोहितला बोलू लागले, रोहित, आज मी खूप खुश आहे आणि स्वतःला अगदी रिलॅक्स फील करत आहे. जर आज रूपा या घरात आली नसती तर मी या घरातील कामं करून करूनच हे जग सोडून गेली असती. माझं बोलणं ऐकून रोहित हसू लागला आणि बोलू लागला, चांगलं आहे ना, जर तू हे जग सोडून गेली असतीस तर मग मला दुसरं लग्न करण्याचा चान्स मिळेल, कारण तसंही तू जिवंत असताना हे सगळं करणं माझ्यासाठी केवळ अशक्यच आहे.
दुसऱ्या लग्नाचा विचार करून माझ्या मनात तर अगदी लाडू फुटतात. रोहितचं हे बोलणं ऐकून मला त्याचा खूप राग येऊ लागला आणि मी त्याच्याकडे रागाने पाहू लागले. तेव्हा रोहित शांत झाला. मी रोहितला बोलू लागले की पुरुष असतातच धोकेबाज. ते नेहमीच आपल्या पहिल्या बायकोच्या मरणाची वाट पाहत असतात. जरी ती पहिली बायको त्याची खूप काळजी घेत असेल, त्यांच्यासाठी सर्व काही करत असेल, तरी देखील त्यांना नेहमीच दुसरं लग्न करण्याची इच्छा असते. पुरुषांना त्यांची बायको त्यांना इज्जत देते हे बहुतेक त्यांच्या पथ्यावरच पडत नाही. त्यामुळेच ते बाहेर जाऊन शेण खातात. मी रोहितला चांगलेच खडेबोल सुनावले, कारण की रोहित हे असं काही पहिल्यांदाच मला बोलला नव्हता. तो नेहमीच मला चिडवण्यासाठी अशी मजा मस्करी करायचाच. रोहितला तर सवयच होती मला त्रास द्यायची, मला चिडवण्याची. रोहितला चांगलं वाटायचं जेव्हा मी त्याच्या या मस्करीमुळे त्याच्यावर चिडायचे. रोहित मला बोलू लागला की तू उगाचच का रागावतेस? तुला तर माहीत आहे ना की या घरामध्ये तुझ्याशिवाय माझ्याजवळ कोणीही नाही. तरी मी असं दुसरं लग्न करू शकतो का? आणि कदाचित तुलाही माहीत नाही की मी तुझ्यावर किती प्रेम करतो. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाकडेही नजर वर करून बघू देखील शकत नाही. आणि तरी देखील तूही अशा प्रकारे मला बोलतेस की पुरुष नेहमीच धोकेबाज असतात. उलट स्त्रियांच्या संशय वृत्तीमुळेच त्या त्यांच्या पुरुषांना धोकेबाज बनवतात. खरं तर एखाद्या पुरुषाच्या दुसरं लग्न करण्याच्या मागे त्याच्या पहिल्याच पत्नीचा हात असतो. रोहितचं हे बोलणं ऐकून मी पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहू लागले. रोहित हसू लागला आणि बोलू लागला, अगं वेडे, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. यापुढे असं काही बोलू नकोस आणि रागावू नकोस ग, कारण चिडल्यावर रागावल्यावर तू खूप जास्त भयानक दिसतेस. त्याचं हे बोलणं ऐकून मला देखील हसू आलं आणि मग अशाच प्रकारे आम्ही दोघं एकमेकांसोबत खूप खुश होतो. त्यानंतर रोहित मला बोलू लागला, आज आपण गप्पा गोष्टी करूनच आपलं पोट भरायचं आहे का? मला खूप जोराची भूक लागली आहे, काहीतरी जेवणाचा बंदोबस्त कर. तेव्हा मी त्याला बोलू लागले, काय रे रोहित, मला जेवण बनवायचं नाहीये. अगं भुकेने माझी अवस्था खूप वाईट झाली आहे आणि तुला तर भांडणाशिवाय दुसरं कोणतं कामच नाही. आज फक्त बोलूनच माझं पोट भरणार आहेस का? अजूनपर्यंत रोहितचं बोलणं पूर्ण झालं नव्हतं की इतक्यातच रूपाने दारावर टकटक केली आणि बोलू लागली, मालकीण जेवण तयार आहे. आम्ही दोघांनीही हैराण होऊन रूपाकडे पाहिलं आणि हसू लागलो. आम्ही आमच्या भांडणांमध्ये विसरून गेलो होतो की आम्ही आता एक कामवाली देखील ठेवली आहे. आम्हा दोघांना हसताना पाहून रूपा आमच्याकडे हैराण होऊन पाहू लागली. मी रूपाला सांगितलं की जा तू पानं वाढायला घे, आम्ही येतोच. मला बघून रूपाने मान हलवली आणि ती तिथून निघून गेली. मी रोहितला बोलू लागले, रोहित, आपण या मुलीला आपल्या घरात नको ठेवायला. शेवटी ती एक तरुण मुलगी आहे आणि पुढे जाऊन तिच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नको यायला. असं कोणत्या तरी परक्या मुलीला आपल्या घरात ठेवणं, त्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. हिला इथे घेऊन येण्याच्या आधी निदान तुम्हाला एकदा विचारायचंच तरी. जर तुम्हाला विचारलं असतंस तर मी कधीही तुला एक तरुण मुलीला इथे ठेवण्याची परवानगी दिली नसती. माझं बोलणं ऐकून रोहित माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागला आणि बोलू लागला, मला तर असं वाटतंय तू या घरात एकटीच राहत असल्यामुळे वेडी झाली आहेस. पहिले तर तू रोज रोज माझं डोकं खायचीस की मला एका कामवालीची गरज आहे, आणि आता जेव्हा कामवाली आली आहे तर तू त्यात देखील खोडी काढतेस. टेन्शन घेऊ नकोस ग, बिचारी गरीब कुटुंबातली आहे, तुझं सगळं काम करेल. आणि तसंही ती माझ्या मित्राच्या गावातली मुलगी आहे. तो या मुलीला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तू टेन्शन घेऊ नकोस आणि काळजी करण्याची काहीच गरज नाही, मी आहे ना. आणि तसंही या मुलीचं लग्न झालं आहे, तिचं कुटुंब गावात राहतं आणि तिच्या कुटुंबाला पैशांची गरज आहे, त्यामुळेच ती इथे राहणार आहे. याची जबाबदारी माझ्या मित्राने घेतली आहे, त्यामुळेच तर मी हिला इथे घेऊन आलो आहे. आणि तू त्याचा तरी विचार कर की आज तुला बसल्या जागीच तयार जेवण मिळालं आहे, आणि जर अजूनही तुला या मुलीपासून काही प्रॉब्लेम असेल तर मग हिला मी परत पाठवण्याचा बंदोबस्त करतो. तू विचार कर. परंतु त्यानंतर मला हे बोलू नकोस की मला एका कामवालीची गरज आहे, तुम्ही शोधून आणा असं, कारण की तुझ्यासाठी कामवाली शोधण्यापलीकडे मला खूप सारी कामं असतात. रोज रोज मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकत नाही. मी म्हणाले, बस 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 कर रोहित, खूप झालं. आता मी 2-3 दिवस या मुलीकडे बारीक नजर ठेवून राहते, बघते की मुलीचं चालचलन कसं आहे, आणि मग एकदा का तिच्याबद्दल माझं मत पक्क झालं की मग मी हिला इथे कायमस्वरूपी ठेवून घेईन. चला आता जेवून घेऊया, नाहीतर जेवण थंड होईल. असं बोलून मी आणि रोहित खाली आलो. आम्ही खाली येऊन पाहिलं तर टेबल खूप छान पद्धतीने सजवला होता. टेबलाकडे पाहून असं वाटत होतं की आम्ही जणू काही एखाद्या हॉटेलमध्येच जेवायला आलो आहोत. रोहितने तर त्या मुलीची खूपच तारीफ केली. रूपाने वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस बनवल्या होत्या. जेवण देखील खूप स्वादिष्ट होतं आणि रोहितने तर अगदी मनापासून त्या जेवणाची स्तुती केली. बोलू लागला,
असं जेवण तर मी फक्त आणि फक्त हॉटेलमध्येच खाल्लं आहे. नाहीतर या घरामध्ये तर मला आजपर्यंत खूप मुश्किलीने एकच पदार्थ खायला मिळायचा. तू तर एकाच वेळी एवढे सर्व पदार्थ बनवले आहेस. तू तर खूपच हुशार आहेस. पहिल्याच प्रयत्नात तू इतकं सुंदर जेवण बनवलंस. आणि रूपाची सर्वात चांगली गोष्ट रोहितला ही वाटली की तिने तिचा पहिलाच दिवस असून देखील अजिबात त्रास दिला नाही. स्वयंपाकघरात जाऊन तिने स्वयंपाकघर अगदी व्यवस्थित सांभाळलं होतं. रोहित बोलू लागला, तू तर कमालच केलीस ग रूपा. मी देखील थोडीफार स्तुती करत रूपाला बोलू लागले, रूपा तू तर खूपच समजूतदार मुलगी आहेस. जेवण खूप चांगलं बनवलं आहेस. पहिल्याच दिवशी तू माझं मन जिंकलं आहेस. माझ्याकडून स्तुती ऐकून रूपा खुश झाली आणि माझ्याकडे बघून हसू लागली. रूपा दिसायला खूप सुंदर होती. दिसायला अगदी सुरेख होती. वय देखील खूप कमी होतं आणि आता ती तारुण्याच्या उंबरठ्यात पाऊल ठेवत होती. तिने हातामध्ये काळ्या रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या आणि नाकातली नथनी तिला अगदी सुंदर दिसत होती. काळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये रूपा खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहून मी खूप जास्त इम्प्रेस झाले होते. ती कोणत्याही अँगलने गावातली एक मुलगी आहे असं वाटत नव्हतं. फक्त तिने ज्या प्रकारे कपडे घातले होते त्यावरून ती गावातली मुलगी आहे असं वाटत होती. पण जर तिने शहरातले कपडे घातले असते तर ती एखाद्या हिरोईनपेक्षा कमी दिसणार नव्हती. जेव्हा माझ्या डोक्यात रूपा ही एक लग्न झालेली मुलगी आहे याचा विचार यायचा तेव्हा मला थोडा दिलासा मिळायचा. रूपामुळे मी पूर्णपणे रिलॅक्स झाले होते. ती तिच्या कामाशी काम ठेवणारी मुलगी होती आणि नेहमीच तिच्या कामांमध्ये व्यस्त राहायची. रोहित देखील त्याच्या कामांमध्ये व्यस्त असायचा, कारण तो देखील आता घराच्या बाबतीत थोडा निश्चिंत झाला होता. काही दिवसानंतर रूपाची तब्येत थोडी खराब होऊ लागली. तिची तब्येत थोडी थोडी खालावलेली असायची. एके दिवशी रूपा मला सांगू लागली की माझी तब्येत ठीक नाही, मला आज डॉक्टरकडे जायचं आहे. आणि मग त्यानंतर ती एकटीच डॉक्टरकडे चेकअपसाठी निघून गेली. जेव्हा ती परत आली तेव्हा मी तिला विचारलं, काय झालं रूपा? तेव्हा तिने मला हे सांगितलं नाही की ती आई होणार आहे आणि ही गोष्ट तिने माझ्यापासून लपवून ठेवली. जेव्हापासून रूपा आमच्या घरी आली होती तेव्हापर्यंत मला असं काही जाणवलं नव्हतं आणि सोबतच रूपाने मला काही सांगितलं देखील नाही. आणि मग त्यानंतर एके दिवशी मी रूपाला विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने मला सांगितलं की ती जेव्हापासून इथे आली आहे तेव्हापासूनच ती आई बनणार होती. मग मी तिला विचारलं की मग असं असताना तुला तुझ्या नवऱ्याने इतक्या लांब काम करायला का पाठवलं आणि ते देखील अशा अवस्थेत? तुला इथे यायला नको हवं होतं. या अशा वेळेला तुला सर्वात जास्त तुझ्या नवऱ्याची गरज आहे. मी असं बोलल्यावर रूपा शांत झाली आणि बोलू लागली, मालकीण, गरीब लोक अशा गोष्टींना फक्त चोचले समजतात आणि तसंही आम्ही गावाकडची लोक खूप मजबूत असतो. आमच्यासाठी मुलांना जन्म देणं हे एक सर्वसाधारण बाब आहे. जर मी गावाला असते तर तिथे देखील मी कुणाच्या ना कुणाच्या घरात काम करत असते. इथे तर मी खूप आरामात आहे. तुम्ही आणि साहेब खूप चांगले आहात. कमीत कमी मला कोणत्याही गोष्टीवरून तुम्ही बोलत नाहीत आणि मला इथे पगार देखील खूप चांगला मिळतो. मी माझ्या डिलिव्हरीसाठी पैसा जमा करेन आणि मग या शहरात डिलिव्हरी करेन. मी मुलाला जन्म देण्यासाठी गावाकडच्या दवाखान्यात जाणार नाही. तिथल्या दवाखान्यात मला तर खूप भीती वाटते आणि तुम्ही काळजी करू नका. माझ्यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रकारे त्रास होणार नाही. मी शेवटपर्यंत सर्व काही कामं करेन ज्या प्रकारे मी आता काम करत आली आहे आणि फक्त 2-3 दिवसांचीच गोष्ट आहे. तिसऱ्या दिवशी मी पुन्हा कामावर रुजू होईन. काही वेळपर्यंत तर रूपा इतका वेळ बोलत राहिली की तिने मला तिची सर्व काही कहाणी सांगितली. मी तिच्या बोलण्याला सहमत झाले. परंतु मी हा विचार करत होते की रोहितने मला ही गोष्ट का नाही सांगितली की रूपा आई होणार आहे. जसं रात्री रोहित घरी आला तेव्हा मी त्याला विचारलं, तुम्हाला तुमच्या मित्रांनी सांगितलं नाही का की रूपा आई बनणार आहे? की तुमच्या मित्राला तुम्हाला ही गोष्ट सांगणं महत्त्वाचं वाटलं नाही? तसंही मला विश्वास आहे की तुला याबाबतीत काही माहीत नसेल, कारण की जर तुला माहीत असतं तर तुम्हाला नक्की सांगितलं असतंस आणि जर तुला माहीत होतं तर तू मला का नाही सांगितलंस? तू माझ्यापासून काही गोष्टी तर लपवायला लागला नाहीस ना? रोहित माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागला आणि बोलू लागला, काय? रूपा आई होणार आहे आणि ही गोष्ट मला कसं माहीत असणार? मी तर आज तुझ्या तोंडून हे सर्व ऐकत आहे आणि मी तुझ्यापासून कोणत्याच गोष्टी लपवत नाही, परंतु तू माझ्यावर उगाचच संशय घ्यायला लागले आहेस. मला तर समजतच नाही की तू रूपावरून माझ्यासोबत नेहमीच प्रश्न उत्तरांचा खेळ का खेळतेस. तुला जर तिच्याबद्दल जाणून घेण्याचा इतका छंद आहे तर मग तू तिलाच का विचारत नाहीस? आणि जर तुला माझ्यावर कोणत्याही प्रकारचा संशय असेल तर मी तिला उद्याच तिच्या गावाला सोडून येतो आणि मग त्यानंतर तू स्वतः तुझ्या आवडीने कामवाली शोधून घरी घेऊन ये. रोहित माझ्यावर रागावू लागला आणि तो आता माझ्या प्रश्नाने खूप वैतागला होता.
एकतर तो रात्री ऑफिसवरून थकून घरी यायचा आणि आल्या आल्या मी त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून बोलायचेच. त्याने मला कितीतरी वेळा समजावलं होतं की तू रूपाबद्दल एवढा विचार करत जाऊ नकोस, ती चांगली मुलगी आहे. परंतु माहीत नाही का मला आता माझ्या नवऱ्यावर संशय येऊ लागला होता. असं वाटत होतं जसं काय मला त्याच्यावर संशय घेण्याची सवयच लागली आहे. रोहितचं म्हणणं होतं, तुला काहीही समजावणं म्हणजे अगदीच बेकार आहे, कारण की माझी कोणतीच गोष्ट तुला समजतच नाही आणि तू साध्या सरळ गोष्टीचा देखील चुकीचा अर्थ काढतेस. तेव्हा मी रोहितला बोलायचे, रोहित, मी तर फक्त असंच बोलते की या मुलीची सर्व जबाबदारी माझ्यावर राहिली तर. मी तर हिला या घरात माझ्या कामासाठी ठेवलं आहे आणि आता मला असं वाटायला लागलंय उलट या घराची कामं आता मलाच करावी लागतील आणि सोबतच तिची काळजी देखील मलाच घ्यावी लागेल. जर मला या गोष्टीबद्दल आधीच माहीत असतं तर मी या मुलीला या घरामध्ये कधीही कामाला ठेवलंच नसतं. कसं बसं करून आमच्यातला तो वाद संपला आणि मग आम्ही दोघं भांडून झोपून गेलो. जशी सकाळ झाली मी बेडवरून उठले आणि माझी पावलं जमिनीवर ठेवली तेव्हा अचानकच मला चक्कर येऊ लागली आणि मी खाली पडू लागले. त्यावेळेला रोहित देखील घरीच होता. त्याने माझी बिघडलेली तब्येत पाहिली तेव्हा बोलू लागला, चल मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. तो मला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने आम्हाला एक अशी बातमी सांगितली जी ऐकून आम्ही दोघेही आनंदाने अक्षरशः वेडे झालो. डॉक्टरने सांगितलं की मी आई होणार आहे. ती बातमी ऐकून तर माझ्या नवऱ्याचे पाय जमिनीवरच नव्हते, कारण की शेवटी 3 वर्षानंतर आम्हाला बाळाचं सुख लाभणार होतं. लग्नानंतर मी खूप सारे उपाय केले होते, परंतु मला कोणत्याच डॉक्टरांच्या औषधाने फरक पडत नव्हता आणि रोहितला कोणत्याही परिस्थितीत मूल हवं होतं. परंतु कधीही माझा नवरा माझ्यासोबत अशा पद्धतीने बोलला नव्हता ज्यामुळे मला माझी मान खाली घालावी लागेल. माझ्या नवऱ्याला असं वाटायचं की आपल्या लग्नाला फार वर्ष झाली आहेत. काही लोकांना तर 10-10 वर्ष देखील मूल होत नाही आणि इथे तर माझ्या लग्नाला फक्त 3 वर्ष झाली होती आणि इतक्या कमी दिवसात तो एखाद्या मुलाला दत्तक घेण्यासाठी तयार झाला होता. परंतु जेव्हा त्याच्या मित्राने त्याला समजावलं की आपलं रक्त शेवटी आपलं असतं आणि फक्त त्याच मित्राच्या त्या बोलण्यामुळेच तो शांत बसला होता आणि स्वतःच्या रक्ताच्या बाळाची वाट पाहत होता. आता जेव्हा त्याला ही आनंदाची बातमी मिळाली होती तेव्हा तो त्याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नव्हता. ही बातमी ऐकल्यानंतर रोहितने पूर्ण दवाखान्यात मिठाई वाटली. जसा रोहित घरी आला तेव्हा घरी आल्यावर त्याने रूपाला ही बातमी सांगितली आणि तिला बोलू लागला, तुला आता तुझ्या मालकिणीची खूप जास्त काळजी घ्यायची आहे. आणि रोहित मला बोलू लागला की तू इथे बसत जा आणि बेडच्या खाली एक पाऊल ठेवण्याची तुला गरज नाही. रोहित बोलत होता की मला समजतच नाही की मी इतकी मोठी आनंदाची बातमी कशा प्रकारे साजरी करू. रोहित मला बोलू लागला, तुला फक्त आता रूपाकडून काम करून घ्यायचं आहे आणि तू तिच्याबद्दल अजिबातच विचार करू नकोस. ती गावात वाढलेली मुलगी आहे. तिकडच्या बायकांना सर्व कामांची सवय आहे. तिथल्या बायका या अवस्थेत देखील 10-10 कामं करतात आणि तू आता माझं बोलणं कान उघडे ठेवून ऐक. तुला फक्त स्वतःचीच काळजी घ्यायची आहे आणि हे सगळं मी रूपाला देखील सांगून ठेवतो की तिने फक्त तुझी काळजी घ्यावी. तुला कोणत्याच गोष्टीची कमी भासू द्यायची नाही. रोहित मला खूप प्रेमाने समजावत होता. त्याचं इतकं प्रेम पाहून माझ्या डोळ्यात तर अश्रू आले. तो माझ्यावर खूप प्रेम करत होता. मी तर स्वतःला खूप नशीबवान बायको समजत होते की शेवटी मला इतका प्रेम करणारा नवरा मिळाला होता. असं वाटत होतं जणू काय आयुष्याची सर्व सुख ही माझ्या पायाजवळ येऊन पडली आहेत. मी आता जगाच्या बाकी दुसऱ्या सगळ्या गोष्टी विसरून फक्त येणाऱ्या पाहुण्याची तयारी करत होते. परंतु जेव्हा रूपाला माझी ही गोड बातमी समजली तेव्हा ती उदास राहू लागली. माहीत नाही का तिला तिच्या मनाला कोणती गोष्ट खात होती. आणि मग त्यानंतर मी असा विचार करून माझं लक्ष विचलित केलं की कदाचित माझा नवरा माझी ज्या प्रकारे काळजी घेतो ते पाहून ती देखील विचार करत असेल की जर कदाचित माझा नवरा देखील माझी काळजी घेण्यासाठी इथे माझ्यासोबत असता तर. माझा नवरा माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होता. जबरदस्तीने मला त्याच्या हाताने जेवण भरवायचा आणि माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायचा. तर दुसरीकडे रूपाला विचारणारा कोणीही नव्हतं. रूपाच्या डिलिव्हरीची वेळ आता जवळ आली होती. तर दुसरीकडे माझ्या डिलिव्हरीसाठी अजून काही महिने शिल्लक होते. रोहितला माझं डोहाळजेवण करायचं होतं. त्यामुळेच त्याने माझ्या सासरच्या आणि माझ्या माहेरच्या लोकांना आमच्या सरकारी क्वार्टरमध्ये आमंत्रित केलं. हे सगळं पाहून रूपा खूपच उदास राहायची. अगदी शांतपणे तिच्या कामात व्यस्त असायची आणि मी माझ्या येणाऱ्या बाळाच्या आनंदाने इतकी खुश होते की मी रूपाकडे लक्ष देण्याचं कमी केलं होतं. ज्या दिवशी डोहाळजेवणाचा कार्यक्रम होता त्या दिवशी पूर्ण परिवाराने एकत्र येऊन मला आशीर्वाद दिले होते. सगळे लोक खूप खुश होते. सर्वांनी जेवण केलं आणि मग जेवण झाल्यानंतर सर्वजण एकत्र बसून गप्पा गोष्टी करत होते. माझे सासरचे लोक बोलत होते की मी आता इथे एकटीनं राहणं चांगलं नाही.
परंतु रोहित त्यांना बोलू लागला की मी हिला इथेच माझ्यासोबत ठेवू इच्छितो, इथे राहून मी तिची व्यवस्थित काळजी घेईन. आणि रोहितच्या हट्टापुढे त्याच्या घरचे शांत झाले, कारण सर्वांना माहीत होतं की रोहित खूपच हट्टी आहे. त्यामुळेच त्यांनी रोहितसोबत वाद घालण्यात किंवा रोहितला समजावून सांगणं योग्य मानलं नाही. सर्व लोक एकत्र बसून आपापसात बोलत होते की इतक्यातच असं काही घडलं जे पाहून सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. आणि मग आनंदाचं वातावरण अचानक दुःखामध्ये परावर्तित झालं. माहीत नव्हतं असं अचानक बसल्या बसल्या असं काही होईल की ज्यामुळे सर्व सुख हे एक दुःखाचं रूप घेतील. रूपा सर्वांसाठी चहा बनवून जिन्यावरून खाली उतरत होती की अचानकच तिचा पाय घसरला आणि ती जिन्यावरून खाली घरंगळत आली आणि बेशुद्ध पडली. तिच्या डोक्यातून खूप सारं रक्त वाहत होतं. तेव्हा रोहित तिला दवाखान्यात घेऊन गेला. रोहितने कोणालाही त्याच्यासोबत येऊ दिलं नाही. त्याचं म्हणणं होतं की या प्रकारचं प्रसंग निस्तारणं थोडं कठीण असतं, त्यामुळेच कोणीही माझ्यासोबत येणं ठीक नाही. रोहितला जाऊन खूप वेळ झाला होता आणि पाहुणे देखील त्यांच्या घरी परत गेले होते. पाहुण्यांना देखील त्यांच्या घरी परत जायचं होतं. मी सगळ्या पाहुण्यांना सांगितलं, तुम्ही अगदी निश्चिंत होऊन घरी जा. रोहित काही वेळात येईलच. काही वेळापूर्वीच माझं त्याच्यासोबत बोलणं झालं आहे आणि त्यांनी सांगितलं की सर्व काही ठीक आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाही. माझं हे बोलणं ऐकून ते लोक जायला तयार झाले आणि माझी सासू मला बोलू लागली, शिल्पा बेटा, स्वतःची खूप काळजी घे आणि जसा रोहित घरी येईल तेव्हा आम्हाला फोन करून सांग. आणि तू तुझ्या त्या मोलकरणीला तिच्या घरी पाठवून दे. बिचारीला आता पूर्ण दिवस आरामाची खूप गरज आहे आणि तुझी तब्येत देखील खराब आहे. जर तू तिचं टेन्शन घेतलंस तर तुझी तब्येत अजूनच खराब होईल. तिच्या नवऱ्याला बोलावून घे आणि तिला तिच्या गावाला पुन्हा परत पाठवून दे आणि सांग की तिची डिलिव्हरी झाल्यावर तिला पुन्हा इथे आणून सोड म्हणावं. मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की ठीक आहे आई, मी असंच करेन. माझी स्वतःची देखील इच्छा होती की या दिवसांमध्ये तिने गावाला जावं, कारण तसंही या दिवसांमध्ये तिची अवस्था काम करण्याच्या लायकीची नव्हतीच. मी तर तिला कितीतरी वेळा सांगितलं होतं की तू तुझ्या गावी निघून जा, परंतु ती नेहमीच माझं ते बोलणं टाळायची. जेव्हा सगळे पाहुणे त्यांच्या घरी जाऊ लागले तेव्हा मी त्यांना दारापर्यंत सोडून आले आणि त्यानंतर मी माझ्या खोलीत जाऊन बसले. मी सारखं रोहितला फोन करत होते. जसजसा वेळ निघून चालला होता माझं टेन्शन अधिकाधिक वाढतच होतं. रात्रीचे 3 वाजले होते आणि रोहितला जाऊन 5 तास झाले होते. मी प्रत्येक थोड्या वेळानंतर रोहितला फोन करण्याचा प्रयत्न करायचे, परंतु त्याचा फोन स्विच ऑफ होता आणि मला रोहितची वाट पाहत कधी झोप लागली कळलंच नाही. जशी मला जाग आली मी घाबरलेच, कारण रोहित माझ्या समोर उभा होता. मी त्याला लगेचच विचारू लागले, काय झालं, तुला इतका उशीर का झाला आणि रूपा कशी आहे, ती ठीक तर आहे ना? मी तिला दवाखान्यातून भेटून येऊ का? तिला कोणत्या गोष्टीची गरज तर नाही ना? आणि मग असं बोलून मी देखील रूपाला भेटण्यासाठी बाहेर जाऊ लागले. इतक्यातच रोहितने माझा हात पकडला आणि मला मिठीत घेतलं आणि मला बोलू लागला, शिल्पा शांत हो आधी, रूपा आता या दुनियेत राहिली नाही. हे ऐकून तर मी रोहितला बोलू लागले, रोहित काय मजाक लावला आहेस? रोहित मला बोलू लागला, मी तुझी मस्करी करत नाही, उलट मी खरं बोलतोय. मी बोलू लागले, रूपा अशी कशी मरू शकते? तिचं ते मूल कुठे आहे? मला तर विश्वासच बसत नाही की अशी हसतमुख असणारी रूपा अशी मरू शकते. रोहितने मला सांगितलं की तिच्या मुलाचा पोटातच मृत्यू झाला आणि रूपाच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे तिचा देखील मृत्यू झाला. ते ऐकून तर माझी जणू शुद्धच हरपली. पुढे रोहित सांगू लागला की मी त्यांचंच आत्ताच अंत्यसंस्कार करून आलो आहे आणि मी खूप घाबरलो होतो की जर पोलिसांना या गोष्टीची खबर मिळाली असती तर माझ्या नोकरीवर गदा आली असती आणि मला पूर्ण आयुष्य कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या असत्या आणि एवढं सर्व करूनही मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलो नसतो. हे ऐकून तर मी खूप जास्त हैराण झाले. मी रोहितला विचारलं, रोहित, तिच्या घरचे आपल्या घरी आले तर मग आपण त्यांना काय उत्तर द्यायची की रूपा कुठे गेली? रोहितने मला धीर दिला आणि बोलू लागला, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, मी सर्व काही सांभाळून घेईन, फक्त तू कोणालाही रूपाबद्दल सांगू नकोस. मी म्हणाले, ठीक आहे, मी तिच्याबद्दल कोणाला काहीही सांगणार नाही. रूपाचा मृत्यू झाल्यामुळे मला खूपच दुःख झालं होतं आणि मी दिवस रात्र विचार करत होते, शेवटी एवढी हसतमुख असणारी रूपा अचानक हे जग सोडून कसं काय जाऊ शकते? परंतु वेळेनुसार सर्व काही ठीक होत गेलं आणि रूपाचं दुःख हळूहळू कमी होत होतं. काही दिवसानंतर आमचं आयुष्य नॉर्मल झालं. रोहितने त्याच्या ऑफिसमधून 2 महिने सुट्टी घेतली. तो माझी पूर्णपणे काळजी घ्यायचा. जेव्हा रात्री मी जागी असायचे तेव्हा माहीत नाही मला कसले चित्रविचित्र आवाज ऐकू यायचे. 2-3 दिवस तर मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं, परंतु एके दिवशी मला त्या आवाजाने खूप भीती वाटू लागली आणि मी रोहितला घाबरतच उठवलं.
रोहित देखील घाबरून उठला आणि बोलू लागला, काय झालं शिल्पा, तुझी तब्येत ठीक आहे ना? जर तुझी तब्येत ठीक नसेल तर मी तुला आत्ताच दवाखान्यात घेऊन जातो. त्यावर मी घाबरतच रोहितला सांगू लागले, रोहित, माझी तब्येत खराब नाही. मला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतोय आणि रोजच मला असे आवाज ऐकू येतात आणि मग या आवाजामुळे मला खूप भीती वाटते. परंतु याआधी मी तुला सांगितलं नाही, मला या आवाजामुळे झोपच येत नाही. असं वाटते जसं की ते लहान मूल आपल्या जवळच कुठेतरी आहे आणि रडत आहे. मी रोहितला म्हणाले की चल आपण बाहेर जाऊया आणि बघून येऊया. असं वाटते की कोणीतरी मोठ्या संकटात आहे आणि आपल्याला आवाज देतंय. माझं बोलणं ऐकून रोहित खूपच हैराण झाला आणि मला बोलू लागला, तू असं का बोलतेस? मला तर कोणत्याच लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येत नाही. हा फक्त तुझा भास असेल आणि काही नाही. त्यामुळेच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणं सोडून दे आणि आराम करत जा. आता आरामात झोप. तसंही यावेळी तुला आरामाची जास्त गरज आहे आणि जर तरी देखील तुला विश्वास बसत नसेल तर मी एकटाच बाहेर जाऊन बघून येतो. पण तू माझ्यासोबत येऊ नकोस, कारण की मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. रोहितचं बोलणं ऐकून मी बेडवर झोपले आणि रोहित खोलीच्या बाहेर निघून गेला. काही वेळानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा मी अगदी बेचैन होऊन रोहितला विचारू लागले, रोहित, कोण होतं बाहेर? त्यावर रोहितने मला उत्तर दिलं, मी तुला म्हणालो ना की बाहेर कोणीही नाही. हा सगळा तुझा भास आहे. कदाचित तुला स्वप्न पडलं असेल. आता या गोष्टीवरून वाद घालू नकोस आणि झोप आता. या गोष्टीवर आपण सकाळी बोलू. असं बोलून रोहित देखील झोपून गेला. परंतु मी मात्र सारखं सारखं त्याबद्दल विचार करत होते. अशी आवाज मला याआधी कधीही कानावर पडली नव्हती, परंतु मागच्या 3 दिवसापासून अशी आवाज माझ्या कानावर पडत आहेत. आणखी पुढे काही दिवस देखील तशी आवाज मला ऐकू येत होती. मी प्रत्येक वेळा रोहितला सांगण्याचा प्रयत्न करायचे की कोणीतरी लहान मूल रडत आहे, परंतु तो प्रत्येक वेळेला माझा भास आहे असं बोलून त्या माझ्या बोलण्यावर दुर्लक्ष करायचा. आणि मग मी देखील विचार करायचे, कदाचित खरंच माझा तो भास असेल, कारण की जर खरंच एखादं मूल रडत असेल तर त्याचा आवाज रोहितलाही ऐकू जाईलच ना. आणि मग असा विचार करून मी माझ्या मनाला समजावायचे. काही दिवस निघून गेले तेव्हा मला असं वाटलं की रोहित माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मला रोज रात्रीच्या शांततेत लहान मुलाच्या रडण्याचा आवाज यायची आणि हा माझा भास नव्हता, तर याच्या मागे नक्कीच कोणतंतरी रहस्य लपलं होतं. आणि मग मी विचार केला की जेव्हापर्यंत मी हे रहस्य जाणून घेणार नाही तेव्हापर्यंत मी शांत बसणार नाही. काहीतरी असं नक्कीच होतं जे माझ्यापासून लपवलं जात होतं. मला वाटत होतं की कदाचित रोहितनेच रूपाला मारलं आहे आणि तिचं मूल इथेच कुठेतरी आसपास आहे किंवा कदाचित कोणत्या तरी संकटात आहे. मला त्या लहान मुलासाठी काहीतरी नक्कीच करायचं होतं. असाच विचार करत करत मी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना याबाबतीत सर्व काही सांगितलं. मी पोलिसांना सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घराची झडती घ्या किंवा माझ्या घरावर नजर ठेवा. मला रात्रीच्या वेळेला ही अशी आवाजं येत आहेत. अशी आवाजं माझ्या घरातूनच येतात की माझ्या शेजारच्या घरात येतात ते मला समजत नाही. आणि मी पोलिसांना हे देखील सांगितलं की रूपा आमच्या घराच्या बेसमेंटमध्ये राहायची. जर तुम्हाला तिच्या खोलीची झडती घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तिथे तुम्हाला काही ना काही नक्कीच सापडेल. पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतली आणि बोलू लागले की ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या नवऱ्याला याबाबतीत काहीही समजणार नाही आणि रात्री आम्ही तुमच्या घराची झडती घेण्यासाठी नक्की येऊ. 2 दिवस पोलिसांनी माझ्या घराच्या बाहेर आणि आसपासच्या घरामध्ये शोधाशोध केली. पोलिसांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला उगाचच भटकवत आहात, आम्हाला तर असा कोणताच आवाज ऐकू येत नाही. त्यावर मी त्या पोलिसांना बोलू लागले की सर, असं होऊ शकतं, कदाचित आमच्या घराच्या बेसमेंटमध्येच रूपाचं मूल असेल, कारण की जेव्हापासून रूपा गेली आहे तेव्हापासून तिच्या खोलीला कुलूप लावलेलं आहे आणि त्याची चावी माझ्या नवऱ्याजवळ आहे. जर मी माझ्या नवऱ्याला जास्त प्रश्न विचारले तर तो मला चुकीचं समजेल. त्यामुळेच तुम्ही तुमच्या पद्धतीने हँडल करा. आणि मग जेव्हा एके रात्री पोलीस जेव्हा आमच्या घरी आले तेव्हा ते रोहितला बोलू लागले, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. तेव्हा रोहित बोलायला लागला, माझ्या घराची झडती का घ्यायची आहे? शेवटी माझ्या घरामध्ये असं काय आहे? पोलीस बोलू लागले, आम्ही आसपासच्या घराची देखील झडती घेतली आहे आणि इथे फक्त तुमचंच घर बाकी आहे. आम्हाला आता तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. पोलिसांनी त्याच्या हवालदाराला झडती घ्यायला सांगितली. जेव्हा पोलीस बेसमेंटजवळ गेली तर त्यांनी पाहिलं तर त्या रूमला कुलूप लावला होता. तेव्हा ते रोहितला बोलू लागले, रोहित सर, आम्हाला या खोलीची चावी पाहिजे, आम्हाला ही खोली उघडून बघायची आहे. इन्स्पेक्टरने चावी मागितल्याबरोबर रोहितच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडून गेला आणि तो काळजी करू लागला. तो इन्स्पेक्टरला बोलू लागला, काय झालं, मला काहीतरी सांगा. मी अशा प्रकारे तुम्हाला माझ्या घराची झडती घेऊ देऊ शकत नाही. तुम्ही मला ओळखत नाही मी कोण आहे ते. पोलीस इन्स्पेक्टर बोलू लागले, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. जर तुम्ही आम्हाला चावी दिली नाहीत तर आम्ही हा दरवाजा तोडून टाकू शकतो.
तुम्ही आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की या घरामध्ये नक्की काय चालू आहे. आसपासच्या लोकांकडून तक्रारी आल्या आहेत की तुमच्या घरातून रडण्याचा आवाज येत आहे. इथे तर तुमच्या घरामध्ये कोणीही लहान मूल नाही आणि ही आवाज फक्त रात्रीच का येतात. रोहित बोलू लागला, तुम्ही हे सगळं काय बोलताय इन्स्पेक्टर? लहान मुलाच्या रडण्याचा आवाज कोणाच्याही घरातून येऊ शकतो. आमच्या शेजारी पाजारी खूप सारे लोक आहेत ज्यांना छोटी छोटी मुलं आहेत, परंतु तुम्हाला आमच्या घरावर संशय काय आहे? आमच्या घरात तर कोणीही लहान मूल नाही. तर इन्स्पेक्टर बोलू लागला, म्हणूनच तर आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. शेवटी तुम्ही या खोलीला कुलूप का लावला आहे? तुम्ही लवकरात लवकर हे कुलूप उघडा, नाहीतर आम्ही दरवाजा तोडू. रोहितने दरवाजा उघडला नाही तेव्हा पोलिसांनी तो दरवाजा तोडून टाकला. दरवाजा तोडल्यानंतर सर्व लोक त्या खोलीत गेले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला, कारण की त्या खोलीमध्ये एका लहान मुलासोबत रूपा देखील त्या खोलीत हजर होती. म्हणजे ज्या रूपाला आपण मेलेला समजत होतो ती आपल्या डोळ्यासमोर जिवंत होती. म्हणजे ज्या मुलाच्या रडण्याचा आवाज मला ऐकू येत होता तो माझा कोणताही भास नव्हता. मी पुढे जाऊन पाहिलं तर रूपाच्या मांडीवर एक छोटीशी मुलगी होती जी दिसायला जवळपास रोहित सारखी दिसत होती. पोलिसांना बघून रूपा खूपच घाबरली आणि बोलू लागली, मी काही नाही केलं. जे काही केलं आहे ते सगळं मालकांमुळे झालं आहे. मी तर त्यांच्या हुकुमाची गुलाम होते, त्यामुळेच ते जे काही बोलायचे तेच मी करायचे. पोलिसांनी रूपाला कोणताच प्रश्न विचारला नाही, तरी देखील तिने सगळं काही खरं खरं सांगून टाकलं. रूपा बोलत होती, मी तुम्हा सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागते की मला माफ करा, दिवासाठी मला माफ करा. मला आणि माझ्या मुलीला इथून जाऊ द्यात. याच्यामध्ये माझा काहीही दोष नाही. मी तर कितीतरी दिवसांपासून स्वतः इथे कैदी म्हणून राहत आहे. असं बोलून रूपा हुंदके देत देत रडू लागली. मी पुढे जाऊन रूपाला मिठी मारली आणि तिला थोडं शांत केलं. मला रूपाचं रडणं पाहावत नव्हतं. पोलिसांनी रोहितला विचारलं, रोहितजी, तुम्ही आता सर्व काही खरं खरं सांगाल की आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊनच जाऊ? त्यांचं ते बोलणं ऐकून रोहित खूपच घाबरू लागला आणि बोलू लागला की मी कुणासोबत काहीच वाईट केलं नाही. मी काय करणार? माझी हालतच अशी होती की त्यामुळे मला हे सर्व काही करावं लागलं. तुम्ही रूपाला विचारू शकता. मी तिच्यावर माझ्यासोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली नाही आणि नाही मी तिच्यासोबत लग्नानंतर काही जबरदस्ती केली. ती स्वतःच्या मर्जीने माझ्यासोबत लग्न करून इथे आली आहे. हां, ही खरी गोष्ट आहे की ही माझी बायको आहे आणि हिच्या कुशीत जे बाळ आहे ते माझं आहे. रोहितचं बोलणं ऐकून रूपाने शर्मेने तिची नजर खाली झुकवली आणि मी हैराण होऊन दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. मला तर स्वतःचीच खूप कीव येत होती की मला या लोकांनी इतक्या महिन्यापासून मूर्ख बनवलं आहे. रोहित बोलत होता की मला मूल व्हावं, माझं एक मूल असावं अशी माझी खूप इच्छा होती आणि शिल्पा आणि माझ्या लग्नाला भरपूर वर्ष झाली होती. शिल्पाला अजूनही काहीच मूलबाळ होत नव्हतं. मी शिल्पाला खूप साऱ्या डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर फक्त मला दिलासा द्यायचे आणि सांगायचे, संयम राखा, तुम्हाला मूल होईल. तुमच्या लग्नाला अजून इतकी देखील वर्ष झाली नाहीयेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी शिल्पाला कितीतरी वेळा सांगितलं की आपण एखाद्या लहान मुलाला दत्तक घेऊया, परंतु शिल्पाने मात्र मला कोणतंही मूल दत्तक घेऊ दिलं नाही. जेव्हा मी माझ्या मित्रासोबत त्याच्या गावाला गेलो तेव्हा त्या गावामध्ये मला रूपा दिसली. मी पाहिलं तर रूपा तिथे बेरोजगाराचं आयुष्य घालवत होती. सोबतच रूपा तिथे देखील लोकांच्या घरात जाऊन कामं करायची. रूपाची अवस्था मला काही चांगली वाटली नाही. मी विचार केला की रूपासोबत बोललो, जर तिने माझ्यासोबत लग्न करून मला एक मूल दिलं तर मी तिचं आयुष्य चांगलं बनवेन. आणि मला हे देखील ठाऊक होतं की जर शिल्पाला या गोष्टीबद्दल समजलं तर शिल्पा मला कधीही दुसरं लग्न करण्याची परमिशन देणार नाही. त्यामुळेच मी लपून रूपासोबत लग्न केलं आणि तिला पैशांचं लालच दाखवलं आणि त्यामुळेच लग्न केल्यानंतर मी रूपाला नोकरानी बनवून या घरात घेऊन आलो आणि मग अशा प्रकारे मी आमच्या घरात राहू लागले आणि घराची सर्व कामं करू लागले. आणि त्याच दरम्यान मी रात्रीचा फायदा घेऊन तिला भेटायला जायचो. काही दिवसातच मला समजलं की रूपा गरोदर आहे, परंतु रूपासोबत लग्न करणं हे माझ्यासाठी खूपच घाईचं ठरलं, कारण की रूपा गरोदर राहिल्यानंतर काही महिन्यानंतर शिल्पाने देखील ही बातमी सांगितली की ती प्रेग्नंट आहे. शिल्पा आई होणार आहे ही बातमी ऐकल्यानंतर मला असं वाटू लागलं जसं काय मी रूपासोबत लग्न करून खूप मोठी चूक केली आहे. मला माहीत नव्हतं की रूपासोबत लग्न केल्यानंतर शिल्पा देखील आई होईल. आणि जेव्हा रूपाला शिल्पा आई होणार आहे ही बातमी समजली तेव्हा ती मला धमकावू लागली आणि बोलायची की ती आपल्या नात्याबद्दल शिल्पाला सांगेल, कारण की तिला देखील हीच आशा होती की शिल्पा इतक्या लवकर आई बनणार नाही. मी माझ्या ह्या घाईकुद्या स्वभावामुळे खूप पस्तावलो, परंतु माझं शिल्पावर खूप प्रेम आहे. मी शिल्पाला कधीही सोडू इच्छित नव्हतो आणि माझ्या मनात देखील नव्हतं की मी शिल्पाला धोका देईन. सोबतच शिल्पाला नाराज करून मला पूर्ण कुटुंबाला नाराज करायचं नव्हतं. त्यामुळेच मी विचार केला की मी रूपाला गायब करेन
आणि जेव्हा त्या दिवशी रूपा जिन्यावरून पडून बेशुद्ध झाली तेव्हा मी विचार केला यापेक्षा चांगला मोका अजून कोणताही नाही. त्यामुळे मी प्लॅनिंग करून रूपा मेल्याची खोटी बातमी शिल्पाला सांगितली आणि रूपाने देखील मरण्याचं नाटक केलं. आणि त्यानंतर मी रूपाला आणि तिच्या मुलीला गुपचूप आणून बेसमेंटच्या खोलीमध्ये बंद केलं. रूपा मला काही बोलू शकत नव्हती, कारण की तिला माहित होतं की तिचं आणि तिच्या मुलीचं सांभाळ करणारं माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. रोहितच्या तोंडून हे सर्व सत्य ऐकून मला रोहितचा खूपच राग येऊ लागला. पोलिसांनी फसवणुकीच्या केसमध्ये रोहितला अटक करायचं ठरवलं, परंतु मी आणि रूपाने ही केस मागे घेतली आणि त्यामुळेच मजबुरीने त्या पोलिसांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं. पोलीस गेल्यानंतर रूपा माझ्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि बोलू लागली, मालकीन मला माफ करा, मी तुमच्यासोबत खूप वाईट केलं आहे, परंतु मी तरी काय करणार, माझी देखील मजबुरी होती आणि मी माझ्या गरिबीमुळे खूपच हैराण झाले होते. त्यामुळेच मालकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मी इथे आले. माझ्या घरी जेवणाचे देखील खूप हाल आहेत. मला पैशांची खूप गरज होती आणि मालकांना मुलाची गरज होती. त्यामुळेच माझी आणि माझ्या परिवाराची गरिबी दूर करण्यासाठी मी मालकांसोबत लग्न केलं. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही दोघे पती पत्नी एकमेकांसोबत खुश राहा. मी तुमच्या दोघांच्या आयुष्यातून जात आहे, कारण की माझ्यात हिंमत नाही की मी इथे राहून तुमचा सामना करू शकेन. रूपा तिच्या मुलीला घेऊन जाऊ लागली. मी रोहितकडे पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून असंच वाटत होतं की रूपाने आमच्या घरातून निघून जावं हीच त्याची इच्छा आहे. मी रूपाचा हात पकडला आणि बोलू लागले, रूपा तू इथून कुठेही जाणार नाहीस, तू इथेच माझ्यासोबत या घरात राहशील. तू निरागस आहेस, शिक्षा तर त्याला मिळाला पाहिजे ज्याने हे सर्व काही केलं आहे. माझ्याकडे पाहून रोहितने त्याची मान खाली घातली, कारण शेवटी रोहितने आम्हा दोघींसोबत खूपच वाईट केलं होतं. रोहित माझ्यासमोर उभा राहून हात जोडून माझ्याकडून माफी मागू लागला. मी रोहितची कोणतीच गोष्ट ऐकली नाही आणि रूपाचा हात पकडून तिला माझ्या खोलीत घेऊन आले. मी निर्णय घेतला की जेव्हापर्यंत रोहित स्वतःच्या मुलीला स्वीकारत नाही तेव्हापर्यंत मी त्याला माफ करणार नाही, कारण की मी रोहितसारखी मतलबी नव्हते. जर मला वाटलं असतं तर मी त्याच वेळेला रूपाला घराबाहेर काढू शकले असते, परंतु मी त्या निरपराध मुलीसोबत असा अन्याय करू शकत नव्हते आणि त्या दोन मायलेकींच्या डोक्यावरील छप्पर काढू इच्छित नव्हते. काही दिवसानंतर रोहितने त्याच्या मुलीला स्वीकारलं आणि मी देखील आई झाले. मला देखील एक मुलगी झाली. ज्या दिवशी माझ्या मुलीने जन्म घेतला त्याच दिवशी अचानक रोहितला हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे रोहितला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. अचानकच रोहितची तब्येत इतकी बिघडली की तो हे जग सोडून निघून गेला. आमच्यावर जणू त्या दिवशी दुःखाचा एक मोठा डोंगरच कोसळला होता. आता मी माझ्या मुलीच्या आधाराने जगत आहे. रोहितने माझ्यासोबत आणि रूपासोबत जे काही केलं होतं त्याची शिक्षा त्याला मिळाली होती. रोहितच्या मृत्यूनंतर रूपा तिच्या मुलीला घेऊन गावी निघून गेली आणि मी देखील माझ्या सासरच्या घरी राहू लागले. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.